बेडकी येथे जमिनी देणाऱ्या आदिवासी प्रकल्पग्रस्तांचा न्याय हक्कासाठी बेमुदत कामबंद आंदोलन सुरूच राहणार. प्रकल्पग्रस्त आदिवासी शेतकऱ्यांचा कोणीही वाली नसून कुटुंबातील सदस्यांवर अखेर सद्भाव इंजिनियर कंपनी अडाणी यांचा आडमुठ्या धोरणामुळे प्रकल्पग्रस्त आदिवासी शेतकरी हवालदिल. बेडकी सीमा तपासणी नाका येथे गेलेली 52 एकर जमिनी परत देण्याची शासनाला विनंती. नवापूर सीमा तपासणी नाक्याचा विकासासाठी आदिवासी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी 52 एकर जमीन शासनाला दिल्या, परंतु मायबाप शासनाने जमिनींचा मोबदल्यात भरघोस मदत तर दिलीच नाही आणि परिवारातील एकाला सद्भाव इंजिनियर कंपनीमध्ये नोकरी देण्यात आली आहे. माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार यांनी 2014 टोल वसुली करणाऱ्या सद्भाव इंजिनियर कंपनी आता अडाणी कंपनी म्हणून ओळखली जाते त्यात करारानुसार नोकरी देण्यात आली असून सद्भाव इंजिनियर कंपनीचा मॅनेजर यांच्या आडमुठ्या धोरणामुळे प्रकल्पग्रस्त आदिवासी कामगारांचा कुटुंबाचे सदस्यांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे. हीच गोष्ट प्रकल्पग्रस्त आदिवासी शेतकऱ्यांना खटकत असून सद्भाव इंजिनियर कंपनीचा आडमुठ्या धोरणामुळे शासनाला जमीन देणारे आदिवासी प्रकल्पग्रस्त शेतकरी, सद्भाव इंजिनियर कंपनीचे टी.सी. कर्मचारी, हाऊसकीपिंग कर्मचारी, सिक्युरिटी कर्मचारी बेमुदत कामबंद आंदोलन करीत बेमुदत धरणे कामबंद आंदोलनात सहभागी झाले असून नवापूर पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, विसरवाडी सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे, ॲडव्होकेट सत्यानंद गावित, कुश गावित, बेडकी गावाचे सरपंच विनायक गावित, माजी सरपंच रामूदादा गावित, सुमन गावित, माजी नगरसेवक राजेश गावित, माजी पंचायत समिती सभापती दिलीप गावित गुरु, माजी सरपंच सूरज गावित आदींनी सद्भाव इंजिनियर कंपनी मॅनेजर यांच्याकडे निलंबित कर्मचारी यांना कामावर परत घेऊन कामबंद आंदोलक, प्रकल्पग्रस्त आदिवासी शेतकरी यांना परावृत्त करावे अशी विनंती केली, परंतु सद्भाव इंजिनियर कंपनीचा आडमुठ्या धोरणामुळे प्रकल्पग्रस्त आदिवासी शेतकरी आजपासून बेमुदत कामबंद आंदोलनात सहभागी झाले आहेत. शासनाचा लाखो रुपयांचा महसुलावर परिणाम झाल्यास सर्वस्वी जबाबदार सद्भाव इंजिनियर कंपनी राहणार असल्याचे एकंदरीत स्पष्ट झाले आहे. प्रकल्पग्रस्त आदिवासी शेतकरी सय्यद गावित यांनी तर शासनाला सूचना केल्या की आमच्या जमिनी परत द्या, आम्ही कुटुंबासह शेती करून उदरनिर्वाह करण्याचे सुतोवाच केले असून अगर आमच्या परिवारातील सदस्यांनाच कंपनी काढत असेल तर मायबाप शासनाने आम्हा प्रकल्पग्रस्त आदिवासी शेतकरी यांची 52 एकर जमीन परत मिळवून द्यावी अशी विनंती मायबाप शासनाला केली आहे. आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा.